नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्यात दर रविवारी केलं जाणारं सूर्यनारायण व्रत कसं करावं याची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी सुद्धा दाखवणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सर्वात प्रथम या व्रताचा उद्देश समजावून सांगते की हे व्रत का करावं। आपल्याला सुद्धा सूर्यासारखं अलौकिक तेज मिळावं, व्यापार व्यवसायामध्ये आपल्या घराण्याची वृद्धी व्हावी, महिलांना अखंड सौभाग्य लाभावं, त्याचबरोबर सूर्याच्या उपासनेमुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची सुद्धा प्राप्ती होत असते। तर अशा सर्व कारणांमुळे पौष महिन्यामध्ये दर रविवारी सूर्याची उपासना करून पूजा करून उपवास करण्याची पद्धत आहे। ज्यांना ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत करायचं आहे तर अशा सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं। शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला सूर्यपूजेचा सूर्यदर्शनाचा चांगला लाभ घेता येईल। सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचं आहे तर याचं कारण म्हणजे काही कामं अशी आहेत की हे व्रत करत असताना ती कामं आपल्याला करायची नाहीयेत। तर सूर्य उगवण्यापूर्वी तुमची अंघोळ वगैरे झालेली असावी आणि केस सुद्धा विंचरलेले असावे। याचं कारण म्हणजे ज्या वेळेस तुमचं हे व्रत असतं तर त्या रविवारी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला केस विंचरता येत नाही, त्यामुळे अंघोळ करा आणि लगेचच केस विंचरून घ्या। यानंतरचं पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं। तर जेव्हा सूर्य उगवत असतो अगदी त्याच वेळेला अर्घ्य देणं अतिशय चांगलं असतं आणि जर काही कारणांमुळे तुम्हाला उशीर झाला तर मग जास्तीत जास्त सकाळच्या 9 वाजेपर्यंत तुम्ही हे अर्घ्य देऊ शकता। सूर्याला अर्घ्य देताना तांब्याच्याच भांड्याची निवड करावी। या तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यावं, त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, हळदी कुंकू, अक्षदा आणि एखादं फूल ठेवावं। सूर्याकडे बघत बघत आणि आपण जे काही अर्घ्य देतो आहोत तर त्या पाण्याकडे बघत बघत तुम्हाला ओम सूर्याय नमः आणि स्त्रिया असतील तर स्त्रियांनी ओम गृहिणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य दिलेलं पाणी ओलांडायचं नसतं किंवा आपल्या पायावर सुद्धा ते पडू द्यायचं नसतं, त्यामुळे तुम्ही शक्यतो एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये हे अर्घ्य देऊ शकता किंवा मग अर्घ्य देत असताना खाली एखादं भांडं तुम्ही ठेवू शकता आणि त्या भांड्यामध्ये पाणी पडेल अशा पद्धतीने सुद्धा अर्घ्य देऊ शकता। सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करून घ्यायची। तर तुम्हाला एकादशी आणि रविवारचा नियम माहिती असेल की रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा करत नाही, कारण या 2 दिवशी तुळशीचं व्रत असतं म्हणून। तर मग तुळशीच्या मुळाशी तुम्ही हवं तर एखादा चमचाभर दूध अर्पण करू शकता किंवा मग ऊसाचा रस किंवा मग पाण्यामध्ये थोडीशी गूळ किंवा साखर मिक्स करून तुम्ही असं पाणी तुळशीला अर्पण करू शकता। तुळशीला हळदी कुंकू वाहायचं, धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं, फूल वाहायचं आणि आपल्याला सुद्धा हळदी कुंकू लावून आपण तिला नमस्कार करायचा आहे। या पद्धतीने तुळशी पूजा झाल्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाचं व्रत मांडायचं आहे, म्हणजेच पूजेची मांडणी करायची आहे। ही पूजा आपल्याला सकाळच्या सूर्यप्रकाशामध्येच मांडायची असते, कारण सकाळचा जो काही सूर्यप्रकाश असतो तो आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो। विटॅमिन डी आपल्याला त्यामुळे मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते। दुसरं धार्मिक कारण सांगायचं झालं तर जसजसा वेळ वाढत जातो, जसजसा दिवस पुढे सरकत जातो तसतसा सूर्य जास्त तापायला लागतो आणि उष्ण असलेल्या सूर्याची पूजा करत नाही। सकाळचा जो काही म्हणजे शांत किंवा आल्हाददायक जो काही सूर्यप्रकाश असतो तर त्यामध्ये सूर्य उपासनेचं फळ आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतं, त्यामुळे सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये ही पूजा मांडण्याला अतिशय महत्त्व आहे। तर ही पूजा अर्थातच तुम्ही सूर्यप्रकाशातच मांडायची आहे। सूर्यनारायणांचं व्रत आहे म्हणून तर घराच्या गच्चीवर जागा असेल तर तिथे तुम्ही पूजा मांडू शकता, तुमच्या अंगणामध्ये तुम्ही पूजा मांडू शकता किंवा तुमच्या तुळशीजवळ जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला ही पूजा मांडता येईल। आणि यापैकी काहीच शक्य नसेल तर घरामध्ये तुम्ही इतर पूजा अर्चा कुठे मांडतात तर तिथे मांडली तरीसुद्धा चालेल आणि घरामध्ये जर कुठे सूर्यप्रकाश येत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता। आता या व्रताच्या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे की 6 राशींचं एक मंडल तयार करावं आणि त्यामध्ये सूर्यनारायण रेखाटावा। म्हणजेच त्या कथेमध्ये हेही सांगितलेलं आहे की हळदी कुंकवाचा वापर करून आपल्याला 6 राशींचं मंडल करायचं आहे, म्हणजेच 6 गोल काढायचे आहेत आणि त्याचा सूर्य म्हणून पूजा करायची आहे। तर
तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही 6 हळदीची वर्तुळं, 6 कुंकवाची वर्तुळं काढून सुद्धा त्यामध्ये सूर्याचा आकार देऊन सूर्याची पूजा करू शकता, किंवा मग या पद्धतीने पांढऱ्या रांगोळीचा किंवा इतर कोणत्याही रांगोळीचा वापर करून तुम्हाला सूर्यनारायण रेखाटता येतील। या व्यतिरिक्त तुमच्याकडे सूर्याचं यंत्र असेल, तांब्याचा सूर्य असेल किंवा सूर्याचा फोटो असेल तर तो ठेवून सुद्धा तुम्हाला पूजा करता येईल। तर इथे मी पांढऱ्या रांगोळीने सूर्यदेव काढले आणि त्यांच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं। तसंही आपल्याला पूजा करताना ते वाहावंच लागणार होतं, आणि जेव्हा आपण पांढऱ्या रांगोळीने एखादी रांगोळी काढतो तर ती तशीच ठेवू नये, तिच्यावर हळदी कुंकू वाहावं असं सांगण्यात येतं। तर दोन्ही उद्देश इथे माझे साध्य झालेले आहे। जरी हे व्रत सूर्यनारायणांचं असलं तरी पण या पूजा मांडणीमध्ये आपल्याला आदित्य रानुबाई काढाव्या लागतात, गायीची पावलं काढावी लागतात, बरेचसे जण चंद्रदेव सुद्धा रेखाटतात रांगोळीने। त्याचबरोबर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करावी लागते, बाळकृष्णाची स्थापना करावी लागते। तर तुम्हाला या पूजा मांडणीमध्ये जे जे काढणं शक्य होईल ते तुम्ही काढू शकता, पण आदित्य रानुबाई आणि गायीची पावलं तुम्हाला काढावीच लागणार आहे। कोणतीही पूजा म्हटलं तर मग त्या पूजेमध्ये आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी लागते। तर गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला मूर्तीच्या स्वरूपात ठेवता येतात किंवा सुपारी म्हणून सुद्धा आपण त्यांची स्थापना करू शकतो। बाकी मग तुम्हाला चंद्रदेवांची प्रतिकृती काढायची की नाही, किंवा मग गायीची पावलं असल्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची की नाही, ते तुम्ही जागेनुसार ठरवू शकता। तर इथे मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवत आहे, त्यामुळे सर्वप्रथम त्यांना स्नान घालून घेते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया। तर पौष जो काही महिना आहे त्यामध्ये तिळाच्या पाण्याने देवी देवतांना स्नान घालणं किंवा सूर्यदेवांना अर्घ्य देणं किंवा आपण स्वतः तिळयुक्त पाण्याने स्नान करणं, तिळयुक्त पाण्याचं सेवन करणं, तिळान्न भक्षण करणं, म्हणजे ज्या अन्नपदार्थांमध्ये तीळ आहे असं अन्नभक्षण करणं याला खूप जास्त महत्त्व आहे। आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचे भरपूर फायदे होतात। तर तुम्ही देवी देवतांना स्नान घालण्यासाठी सुद्धा तिळाचा वापर करू शकता, म्हणजे पाण्यामध्ये तीळ टाकून त्यांना स्नान घालून घेऊ शकता। मी बाळकृष्णाची सुद्धा मूर्ती ठेवणार आहे, त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा स्नान घालून घेते। त्यावेळेस तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करू शकता, किंवा मग वसुदेव वसुदम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु असं म्हणालात तरी सुद्धा चालतं। गायीची पावलं मी साच्याने काढलेले आहेत, त्यामुळे 33 पावलं मला त्या साच्यामुळे काढता आली। तुम्ही फक्त रांगोळीने आपल्या नेहमीच्या साध्यासुध्या पद्धतीने 4 पावलं काढलीत, त्यांच्यावर हळदी कुंकू वाहिलं तरी सुद्धा पुरेसं आहे। आता दोन्ही देवी देवतांना स्नान घालून घेतलं, आपण त्यांची स्थापना करूया। तर आपल्या उजव्या बाजूला मी गणपती बाप्पांची स्थापना करते आणि डाव्या बाजूला बाळकृष्णाची स्थापना करते। तसंही आपण श्री लक्ष्मी आणि गणेश यांचा फोटो बघितला तर आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा आणि डाव्या हाताला श्री लक्ष्मी दिसते, त्यामुळे मी त्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करत आहे। आणि गायीची पावलं ज्या दिशेला किंवा ज्या बाजूला आहेत त्या बाजूला मी बाळकृष्णाची स्थापना करणार आहे। तुम्ही इथे विड्याच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता, किंवा मग अशा पद्धतीने तांदळावर त्या मूर्तींची स्थापना केली, किंवा सुपारी जरी असली तरी पण ती तांदळावर ठेवून तुम्ही तिची स्थापना केली तरी सुद्धा चालतं। आता हे व्रत आपल्याला कसं करायचं असतं? हे व्रत आपल्याला बिना तिखट आणि मिठाचं करायचं असतं, म्हणजे दिवसभर आपण जो काही उपवास करतो तर त्यामध्ये आपल्याला मिरची आणि मीठ यांचा वापर करायचा नसतो। त्यामुळे शक्यतो तुम्ही फलाहार केला तर उत्तमच, किंवा मग काही गोड तुम्हाला खाता आलं तर ते तुम्ही खाऊ शकता। आणि अजून एक या व्रतामध्ये महत्त्व आहे की आपण या व्रतात जे काही अन्नपदार्थ खातो तर त्यामध्ये तेलाचाही समावेश नाही केला तरी सुद्धा अतिशय चांगलं राहतं। त्यामुळे सगळ्यांचा विचार करता या व्रतामध्ये आपण फलाहार केला तर योग्य राहील। आणि हे जे व्रत आहे ते आपल्याला दिवसभर करायचं असतं आणि सूर्यास्त होण्याच्या आतच सोडायचं असतं, म्हणजे उपवास आपल्याला सूर्य मावळण्याच्या आधी सोडायचा असतो। सूर्य मावळल्यानंतर आपल्याला काहीही खाता येत नाही आणि पाणी सुद्धा पिता येत नाही। त्यामुळे ही तयारी असेल तर मग नक्कीच तुम्ही हे पौष रविवारचं सूर्यनारायण व्रत करू शकता। बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान घातल्यानंतर त्यांची सुद्धा आपण विधिवत स्थापना केली। पोशाख असेल तर तो तुम्ही त्यांना घालू शकता। आणि रविवारी तुळशीची पानं आपल्याला तोडता येत नाही किंवा तिला स्पर्श करता येत नाही, त्यामुळे तुम्ही तुळशीपत्र हवं तर आदल्याच दिवशी तोडून ठेवा। आणि
जर ते लक्षात राहिलं नाही तर मग तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांकडून ते तुळशीपत्र तोडून घेऊ शकता। आणि जर तुमच्या पूजेच्या तुळशी व्यतिरिक्त अजून तुळशी तुमच्याकडे असतील तर मग तुम्हाला रविवारी सुद्धा तुळशीची पानं तोडायला काही हरकत नाही। जर या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्हाला काही शक्य झालं नाही तर तुम्ही तुळशीच्या पानांऐवजी दुसरी फुलं जी असतात ती या पूजेमध्ये वाहू शकता। तर गणपती बाप्पांची पूजा केली, बाळकृष्णाची पूजा केली आणि ज्या देवी देवता आपण रांगोळीने रेखाटल्या होत्या तर त्यांच्यावर आपण हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे, त्यांना सुद्धा फुलं अर्पण करूयात। तर हे आहेत रांगोळीने काढलेले सूर्यनारायण। त्यांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला गोपद्म आहेत, गायीची पावलं, तर तिथे सुद्धा आपण फुल अर्पण करूया। आणि आपल्या उजव्या बाजूला म्हणजे सूर्यनारायणांची ती डावी बाजू येईल तर त्या बाजूला आहेत या आदित्य राणूबाई। तर पौष महिन्यामध्ये आदित्य राणूबाई ज्या असतात तर त्यांचा विवाह सूर्यनारायणांशी लावला जातो अशी पद्धत आहे। तर या आदित्य राणूबाई सुद्धा मी इथे काढून घेतलेल्या आहे। तुम्ही विड्याच्या पानावर किंवा अशा खोबऱ्याच्या वाटीमध्ये जे काही विड्याचं साहित्य असतं, खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड, तर ते ठेवू शकता आणि तो विडा तिथे अर्पण करू शकता। जर तुम्हाला हे ठेवणं शक्य झालं नाही तर तुम्ही दक्षिणेच्या स्वरूपात 11 रुपये किंवा 21 रुपये सुद्धा ठेवू शकता। आणि नंतर म्हणजे सगळे रविवार तुमचे पूर्ण झाल्यावर तुम्ही त्या पैशांमधून देवासाठीच काहीतरी विकत घेऊ शकता किंवा मग ते पैसे खर्च करून तुम्ही मसूर डाळ असेल किंवा सूर्यनारायणांच्या ज्या काही प्रिय वस्तू आहेत, पिवळ्या रंगाच्या वस्तू, काही खाद्यपदार्थ, तर ते सुद्धा तुम्ही एखाद्या गरजूला दान करू शकता। तर बघा तुम्हाला कसं जमतंय ते। आता या व्रतामध्ये जी काही आपण पूजा मांडतो तर त्यामध्ये करडईचं फूल वाहण्याला अतिशय महत्त्व आहे। तुम्हाला जर ते मिळालं तर ते तुम्ही वाहू शकता किंवा मग आपली जी म्हणजे सीझननुसार जी काही फुलं आपल्याला उपलब्ध होतात, जसं की झेंडूची फुलं असतात, शेवंतीची फुलं असतात किंवा बाकी जी फुलं, तर ती तुम्हाला वाहायची आहे। सूर्यपूजेमध्ये बेलपत्र वाहत नाही त्यामुळे तुम्हाला ते या पूजेमध्ये ठेवता येणार नाही। तर गणपती बाप्पांसमोर मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला, बाळकृष्णासमोर सुद्धा तिळाचा एक पदार्थ आणि गुळ ठेवलेला आहे। त्याचबरोबर काही सीझननुसार जी फळं उपलब्ध होतात ती सुद्धा आपण या पूजेमध्ये सर्व देवी देवतांसाठी ठेवू शकतो। इथे मी सफरचंद, केळी ठेवलेला आहे। आता जो काही वौसा आपण मकर संक्रांतीला वापरतो तर त्यामध्ये कोणकोणते खाद्यपदार्थ असतात, तर तशाच पद्धतीचे खाद्यपदार्थ आपल्याला या पूजेमध्ये सुद्धा ठेवायचे असतात। तर जे जे उपलब्ध होईल ते तुम्ही ठेवा, जसं की वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, ऊस, बोर, गाजर, तर हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता। सूर्यनारायणांच्या या उपवासामध्ये किंवा या पूजेमध्ये आपण त्यांच्यासमोर बोटव्यांची खीर किंवा मग शेवयांची खीर सुद्धा ठेवू शकतो। तर सोलापूर भाग असेल किंवा विदर्भ, मराठवाडा असेल तर तिकडे हे व्रत जास्त प्रमाणात केलं जातं, तर तिथे हा नैवेद्य ठेवण्याची पद्धत आहे। आणि जेव्हा आपण संध्याकाळी उपवास सोडतो तर त्यावेळेस किंवा मग सकाळच्याच पूजेमध्ये आपण मूगडाळीची खिचडी किंवा त्यासाठी जे साहित्य लागतं म्हणजे मूगडाळ, तांदूळ आणि एक वांग, तर ते ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे, ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता। आता काही भागांमध्ये हे व्रत करण्याची किंवा पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे, तर त्यामध्ये कापसाचं वस्त्र सुद्धा अर्पण केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं किंवा मग गाठी देऊन लाल पिवळ्या रंगाचा धागा सुद्धा ठेवण्याची पद्धत आहे। तर तुम्ही सुद्धा सर्व देवी देवतांना तुम्हाला जर उपलब्ध झालं तर कापसाचं वस्त्र किंवा मग लाल पिवळ्या रंगाचा धागा तुम्ही गाठी मारून तिथे ठेवू शकता। मग त्यामध्ये तुम्हाला समजा आता या वर्षी 4 रविवार आहे तर 4 गाठी मारून तुम्ही तो धागा ठेवला तरी सुद्धा चालतं किंवा मग तुम्हाला जितक्या गाठी त्या धाग्याला मारता येतील तुमच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार तर तसं ठेवलं तरी सुद्धा चालतं। आता नंतर आपल्याला धूपदीपांनी या संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं आहे आणि सूर्याची जी काही 12 नावं आहेत ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा मग स्त्रियांनी गायत्री मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालतं। सूर्याची जी 12 नावं आहेत तर ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते, ती तुम्ही बघून म्हणू शकता। गायत्री मंत्र असा आहे, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। या पूजेमध्ये कापूर आरती लावण्याला अतिशय महत्त्व आहे। तर एखाद्या पंतीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये 2 कापूर वड्या, थोडेसे पांढरे तीळ आणि तांदूळ घ्यायचे, ते प्रज्वलित करायचे आणि या कापूर आरतीने संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं।
तुम्हाला मी सांगितलं की हा उपवास आपल्याला सूर्य मावळण्याच्या आधी सोडायचा असतो। तुम्ही जर समजा सकाळच्या पूजेमध्ये मुगाची डाळ, तांदूळ आणि वांग ठेवलेलं असेल तर संध्याकाळी तेच वापरून तुम्ही त्याची खिचडी बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य सूर्यनारायणांना दाखवू शकता। आणि तुम्हाला जर ते बनवायचं नसेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता। थोड्या वेळाने तो नैवेद्य उचलून तोच ग्रहण करून तुम्ही उपवास सोडला तरी सुद्धा चालतं। पण उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्हाला आदित्य रानूबाईची कहाणी कोणाला तरी सांगायची असते, म्हणजे तुम्ही ती वाचायची आणि कुणीतरी ती ऐकेल। कुणी जर ऐकायला नसेल तर तुम्ही देवासमोर बसून जणू काही देवालाच ती कहाणी सांगताय असं केलं तरी सुद्धा चालतं। कहाणी मोठी आहे, तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही वाचू शकता। जर तुम्हाला वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे ही मोठी कहाणी वाचणं किंवा कुणाला ऐकवणं शक्य झालं नाही तर अगदी एक छोटीशी कहाणी असते, तिला 5 शब्दांची कहाणी किंवा 5 ओळींची कहाणी असं म्हटलं जातं, तर ती तुम्ही सूर्यनारायणांसमोर बसून त्यांनाच सांगितली तरी सुद्धा चालतं। तर ही कहाणी सांगण्याच्या अगोदर तुमच्या उजव्या हातामध्ये 5 तांदूळ घ्यायचे आणि ती कहाणी म्हणायची। जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी, जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी, अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्यदेवा, ही 5 शब्दांची कहाणी असं म्हटल्यानंतर तुम्ही ते 5 तांदूळ पूजा मांडणीवर वाहून देऊ शकता। काही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमायाचना करू शकता। यानंतर तुम्ही सूर्यदेवांना खिरीचा नैवेद्य म्हणजे त्यात शेवयाच्या खिरीचा नैवेद्य किंवा मग जे काही डाळ, तांदूळ, वांग तुम्ही सकाळी पूजेमध्ये ठेवलं असेल तर त्याचीच खिचडी बनवून त्याच्यावर तुपाची धार वगैरे टाकून तो नैवेद्य तुम्ही सूर्यदेवांना अर्पण करून देऊ शकता। आणि नंतर तोच नैवेद्य उचलून तुम्ही तुमचा उपवास सोडला तरी सुद्धा चालतं किंवा मग तो जो नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा त्याच दिवशी थोड्या वेळाने गाईला किंवा पशुपक्ष्यांना दिला तरी सुद्धा चालतं। शक्यतो संध्याकाळच्या वेळा तुम्हाला पक्षी वगैरे तर मिळणार नाही, कारण तोपर्यंत सूर्यास्ताची वेळ होत राहील। आणि जर तुम्ही सूर्य मावळण्याच्या बराच काळ अगोदर उपवास सोडला तर मग पक्ष्यांना दिलं तरी सुद्धा चालेल किंवा मग घरातल्या सदस्यांनी तुम्ही वाटून खाल्ला तरी सुद्धा चालतं। तर हे व्रत करत असताना तुम्हाला दिवसभर काही कापायचं नसतं किंवा कुटायचं सुद्धा नसतं, हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा। ही पूजा मांडणी तुम्ही दुसऱ्या दिवशी काढू शकता, जसं की रांगोळीने सर्व देवी देवता काढलेले असतील तर ती रांगोळी तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी अर्पण करून द्या। जी काही फळं असतील किंवा खाद्यपदार्थ असतील तर ते तुम्ही स्वतः खाऊ शकता। भाज्या वगैरे असतात तर त्यांचा वापर तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये केलात तरी सुद्धा चालेल। बाहेर पूजा मांडली असेल आणि तुम्हाला जर शंका येत असेल की बाहेर आपण पूजा मांडली होती तर हे अन्नपदार्थ वापरावे की नाही तर ते तुम्ही गाईला वगैरे दिले तरी सुद्धा चालतं, कारण या व्रतामध्ये दान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। तर तुम्ही गाईलाच ते सगळे अन्नपदार्थ दान करून घेऊ शकता। मूर्ती ठेवल्या असतील तर परत स्नान घालून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी काढून घेता येईल। प्रत्येक रविवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि ज्या वेळेस एखाद्या रविवारी एखाद्या महिलेला जर मासिक धर्म असेल तर मग त्या मासिक धर्माच्या वेळी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे, पूजा करायची नाही। प्रत्येक रविवारी असं व्रत करायचं। आणि महालक्ष्मी व्रताप्रमाणे असं नाहीये की एखादा रविवार मासिक धर्मामुळे किंवा सुतकामुळे इतर कारणांमुळे जर तुमचा सुटून गेला तर मग तुम्हाला जास्तीचा रविवार करण्याची अजिबात गरज नाही। जेव्हा पौष महिन्यातला शेवटचा रविवार येईल तर त्या दिवशी सुद्धा याच पद्धतीने व्रत करायचं आणि हवं तर एखाद्या सुवासिनी स्त्रीला बोलवून तुम्ही तिचा मानपान करू शकता किंवा काहीतरी सौभाग्याची वस्तू तिला भेट म्हणून देऊ शकता। तर अशा पद्धतीने जणू काही या व्रताचं उद्यापन सुद्धा होऊन जाईल। उद्यापन करणं तुमच्या इच्छेवर आहे, नाही केलं फक्त 4 रविवार तुम्ही मनोभावे हे व्रत केलं तरी पण सूर्यनारायण तुम्हाला भरभरून पावतील। तर तुम्हाला या व्रताबाबत अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा, मी त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला देईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।